पण तुमचं नाव राजू ठकरे यांचं नाव राहुल ब्रिगेडचं म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. तर तुम्ही म्हणता की सोनिया काँग्रेस नाही, मी माझं हे बघा आतली गोष्ट आहे की ओपन झाले. आम्हाला आमची नेमणूक केली सोनिया गांधी. राहुल गांधींनी मला कधीच वेळ दिला नाही. मी आरोप करूनच बाहेर पडलो. त्यांनी जर वेळ दिली असती पाहिजे झाली नसती. मला पाहिजे म्हणून अहो आमच्या खालची यंत्रणा तयार होतो. ती यंत्रणा उभा करायला आम्हाला प्रत्येक ठिकाणी मेहनत घ्यावी लागते. 5 वर्षाचा खासदार होऊ शकत नाही. एखाद्याने ठरवायचं तर आयुष्यभर त्या ठिकाणी ठरवा लागते. त्या कार्यकर्त्याला जपायचा तो कार्यकर्ता आम्हाला जपतो कारण त्याला मदत आमचीच मिळत असते. तो तिसऱ्याला कसं घेणार? आणि तिसरा येतो आमच्यात. कधी येतो? त्या कार्यकर्त्यांचं मन जिंकतो आणि आमच्या समोर उभा राहतो आणि तो सांगतो यावेळेस मात्र याला घ्यायला पाहिजे. आम्ही करतो. दादा घराण्याच्या बाहेर कुणाला तिकीटच कधी मिळाले नाहीत काय? त्या दादाने कुणाला केलं नाही उभं. प्रत्येकाला संधी दिली. कारखान्याच्या याच्यामध्ये चेअरमन होत असताना वसंतदादांनी किती केले चेअरमन? बाहेरचे केले. माझ्या सुला मला त्या ठिकाणी बाबा आमच्या वडिलांना वाटलं काम बरोबर करत नाही, मदन पाटलाचं काम करावं लागलं म्हणजे काढलं. मला बदलला त्याने संचालक, चेअरमनच बदलून टाकलेला. हा निर्णय काय? हा कुठं आम्ही आमच्या पुरता घेतलेला हा निर्णय नाही. हे आम्ही स्पष्टपणे सांगतो की आजच्या घडीला विचार केलं तर वहिनीच फाईट देऊ शकत होतो. पण पृथ्वीराजची उमेदवारी झाली. हे मागच्या हा प्रयोग ऑलरेडी होऊन गेलाय. मागच्या 6,000चा फरक मदन मोहनचा त्या सॉफ्ट कॉर्नर उभा राहिलेल्या महिला मागच्या सीट निघाली असते. 6,000चा फरक वहिनीने काढला असता. हे पक्षाला कसं कळलं नाही मलाही माहित नाही. दुसऱ्यांदा ही संधी आता आलेली होती. दुसऱ्यांदा तीच परिस्थिती. विशालचं इलेक्शन झालेले आहे. सॉफ्ट कॉर्नर चालू आहे घराचा. तो मिळाला असता. तोही आज त्या ठिकाणी विचार केला नाही. 100% कुठंतरी आम्ही एखादा टक्का मागं पुढे असू पण आम्ही गाडगिळांच्या जवळ आलोय आणि मला चांगलं माहिती आहे की शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही ते जिंकू. नाही 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 मराठा समाजाचे जी तुमचे पदाधिकारी आहेत ते गैरसमज पसरवत आहेत. माझी त्यांना विनंती आहे गैरसमज पसरवण्यापेक्षा चांगला हॉल बांधून दिलाय. घ्या बैठक. पृथ्वीराजला बोलवा, आम्हाला बोलवा, गाडगिळांना पण बोलवा आणि कुणी समाजासाठी चांगलं काम केले विचारा. त्या समाजाला निर्णय घेऊन दे ना. तुम्ही का फिरायला आलाय बाहेर? समाजाने काल सांगितलं की आमच्या कोणाला पाठिंबा. काल बैठक केली. काय झाले? समाजाचं बैठक घेत असताना आज काही मंडळींनी त्या ठिकाणी बैठक घेतली. कुठे घेतली? बाहेर घेतली. आम्ही म्हणतो हे सगळं चुपे रस्ते काम चालले नाही, बंद करा. दिलं ना हॉल तुम्हाला, घ्या ना तिथं ओपन बैठक. बोलावा मीडियाला, चर्चा होऊन देत. घरात कशाला? चर्चा ओपन व्हायला पण इलेक्शन आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार असावा. मी बोललोय, पृथ्वीराजला पण असावा अधिकार. आम्ही कुठे नाही म्हणतो. आज ज्यांनी काम केले समाजाला ओळखून देत. आम्ही आमचा पेपरच्या माध्यमातून असेल, आमच्या भाषणांच्या माध्यमातून असेल, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही काय केले हे समोर लोकांच्या आणण्याचा प्रयत्न करावा लागलो. काही लोकांनी डायव्हर्जन करू नये, समाजाच्या त्या ठिकाणी दिशाभूल करू नये. यासाठी आज तुमचा एक माध्यम म्हणतो ना थेट व्हावा म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय. आणि मला 100% खात्री आहे लोक त्या ठिकाणी आज जे काम केले त्याचं कुठं ना कुठेतरी शहानिशा करून आज आम्हाला मतं टाकतील आणि आमचा अधिकार आहे त्या ठिकाणी मागायचं. एवढंच मी सांगेन. कारण आज उभा राहिलेले दोन्ही उमेदवारांकडे ह्याच्यातली कुठलीही गोष्ट नाही. मतविभागणी जरूर होईल पण आज आमच्या कृती ती भाजपमध्ये पण व्हायला लागली. म्हणून आज प्रत्येक मतदारसंघात बघितली जी परिस्थिती आहे ना त्यापैकी मी आज जेवढा अभ्यास केलाय मला असं वाटतं सांगलीत परिस्थिती सुधारायला लागली. आम्ही सुरू केलं त्यावेळेस वेगळी होती पण आज त्या ठिकाणी परिस्थिती फार मोठा बदल झालाय. कारण आमची यंत्रणा जी आहे खालची ही काम करायला लागली. आज प्रत्येक ठिकाणी आज म्हणतो ना प्रत्येक बूथ लेवल आमची यंत्रणा आहे ही पहिल्यापासून सज्ज आहे. मग पृथ्वीराज एवढे मतदान कुठं पडलं? आज त्या ठिकाणी काही लोकांनी आमच्या तक्रारी केल्या वहिनींच्या आणि विषयाच्या की यांनी दोघांनी काम केलं. मग यांनी काही गाडगिळांचं काम केलं. म्हणजे स्वतःची आपली मतं जर आपण भाजपमध्ये पाठवली तर परत आणायची कशी? कोण असला निर्णय घेत नाही. ठामपणे स्टेजवरती बसून दोघांनी मिळून भाषण करून त्या ठिकाणी पृथ्वीराजला मदत केली होती. त्याची जबाबदारी होती की आज मदन भाऊंच्या नंतर तू कुठंतरी त्याला परतफेड करायला पाहिजे होतीस. तुला मिळाली संधी, त्यांनी तुझ्यासाठी केलं, आता तू त्यांच्यासाठी कर ना. केली की विनंती. मग आता शेवटच्या दिवशी सुद्धा सगळे कार्यकर्ते पृथ्वीराज भेटायला गेले विनंती करायला. मी तुम्हाला सांगितलं की आज दुसऱ्याने एखाद्याने स्वतःचा हा संच तयार करावा आणि त्यांनीच खासदारकी घ्यावी. आज प्रत्येक कार्यकर्त्या खासदार व्हायचा असेल तर त्याला जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, तुमचं ग्रामपंचायती आहे, या सगळ्यामध्ये गट तयार करावा लागतो. स्वतःचे कार्यकर्ते तयार करा, त्यांच्या इलेक्शनला उभा राहायला लागते, त्यांना निवडून आणायला लागते. आणि ह्या ह्याच्यात कितीतरी लोक बाहेर पडतात. बाहेर पडले की दुसरा कार्यकर्ता दुसरी फळी तयार करावी लागते. पण 2-2, 3-3 फळ्या तयार करून खासदार तयार होतो. आणि ज्यावेळेस खासदार एकाएकी बदलला जातो दुसराच खासदार येतो तरी फळीनी काय करायचं ती पोरकी झाली. आणि कुणी 5 वर्षाचं नियोजन करून करू शकत नाही कारण प्रत्येकाची तो पण दुसरी निवडणूक आलेली असते.
आज कायमस्वरूपी त्या ठिकाणी जबाबदारी घेणारी माणसं असतात आणि ती माणसंच आम्हाला सांगतात आता झालं, आता तुम्ही या. प्रत्येक जण प्रयत्न जो करतो त्यामुळे आमच्या घराने प्रयत्न केले की आमच्यातला कोणतरी एकाने जबाबदारी घ्यावी. मी ठरवलंय विशाल करतोय, विशालने करावं, मी मागे त्यांची बाजू आहे, मागची मी सांभाळेल. मी कुठे घरी बसत नाही. माझं ऑफिसचं काम आहे, लोकांची अडीअडचणी सोडवायच्या, त्यांनी तेही बघायचं आणि त्या ठिकाणी खासदार म्हणून जबाबदारी बघायची, पण त्यांनीच खासदारकी बघावी, बाकीची जबाबदारी मी बघतोय. अशा दोघांनी आम्ही वाटून घेतले. उद्या कुणालाही या ठिकाणी इथे यायचं असेल, आमच्या कार्यकर्त्यांना जिंकावं आणि त्या ठिकाणी त्यांनी पुढाकार घ्यावा. आम्ही कुठं नाही, म्हणजे कार्यकर्तेच आम्हाला वागून सांगतील त्यांनी तुमच्यापेक्षा काम जास्त केले, यावेळेस तुम्ही गप असता, त्याला द्या संधी, देऊन टाकू. नाही दिलं तर काय आमच्या हप्ता होते तसंच होणार ना. परत कोणतरी या ठिकाणी येणार आणि हिरा घेऊन त्या ठिकाणी लढणार आमच्या विरोधात. त्यामुळे जे आहे ते आहे, पक्षाने विचार करायला पाहिजे, तो नाही केला. जनतेसमोर आम्ही गेलोय, आम्हाला माहिती आहे जनता आमचा विचार करेल, त्यासाठी आम्ही उभा आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.